मंडळी, मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास काढला तर तुम्हाला एकापेक्षा एक सरस अशा रक्तरंजित कहाण्या ऐकायला मिळतील. चोऱ्या माऱ्या, नशिबाचे काळे धंदी, बदला, वर्चस्व टिकविण्यासाठी सुरू झालेला लैंगिक वार, या सगळ्यात अडकून पडलेले गुन्हेगार आणि त्यांना संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी उचललेलं एन्काउंटर हेच हत्यार, सगळंच खतरनाक. पण या सगळ्या राड्यात सुद्धा कधीकधी अंडरवर्ल्डमध्ये एक लव्ह स्टोरी खतरनाक गजलेली, आणि ती म्हणजे दगडी चाळीचे डॅडी अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी आशा गवळी यांची. म्हणजे आता कदाचित तुम्हाला हे माहिती झालंच असेल की अरुण गवळी यांच्या पत्नीचं खरं नाव आशा नसून जुबेदा मुजावर असं होतं. त्यांचा जन्म पुण्यातील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. पण मग प्रश्न हाच आहे की पुण्याच्या जुबेदा मुजावर दगडी चाळीत येऊन आशा गवळी उर्फ चाळीच्या मुली कशा झाल्या? सगळं प्रकरण नीट समजावून घेऊया. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. 80-90च्या दशकातला काळ. मुंबईमध्ये गँग वॉर पीक पॉईंटला आलं होतं. जिकडे तिकडे रक्ताचे पाट वाहत होते. रोज कोणत्या ना कोणत्या तरी शापमधील माणसाच्या हत्येची किंवा एन्काउंटरची बातमी समोर यायची. मुंबईतली लोकं आपला जीव मुठीत घेऊन जगायची. तशातच 20 वर्षांचा अरुण गवळी नावाचा तरुण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबईतल्या शक्ती मिलमध्ये काम करण्यासाठी आला होता. पण तिथं काम जमलं नाही म्हणून तो कांजूरमार्ग इथल्या ग्रीन्स लिमिटेड या कंपनीत रुजू झाला. दरम्यान त्याच काळात त्याचा शाळेतला मित्र रामा नाईक हा गुंड म्हणून आजूबाजूच्या भागात नाव कमवत होता. अरुण गवळी व राम नाईक एकत्र आले. त्यांना पुढे बाबू रेशीम नावाचा एक अट्टल गुन्हेगार देखील जॉईन झाला. या तिघांनी मिळून छोट्या मोठ्या चोऱ्यावड्या हप्ते वसुली करायला सुरुवात केली. पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या 50 लाख तरी नाव असावं असं वाटलं. मग त्या तिघांनी मिळून बिआर टोळी स्थापन केली आणि भायखळा लालबाग भागात त्या टोळीनं खूप दहशत माजवली. या टोळीचा एक मुख्य उद्देश होता मुंबईतल्या इतर मोठ्या गँग्सना शार्प शूटर पोरं पुरवायची. स्वतः दाऊद सुद्धा बिआर या टोळीकडून पोरं मागून घ्यायचा. नंतरच्या काळात भुयारी वॅगन पारसनाथ पांडे या मटका टीमचा खून केला. मुंबईतला मटका व्यवसाय आपल्या हातात घेण्यासाठी त्यांनी पांडेला संपवलं होतं. त्यानंतरच अरुण गवळीला नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट खाली अटक करण्यात आली होती. पण पुढे एका महिन्यात त्याला सोडण्यात आलं आणि नेमकी त्याच काळात अरुण गवळी यांची भेट झाली 17 वर्षांच्या जुबेदा मुजावर यांच्याशी. त्यांचं कुटुंब कामानिमित्त पुण्यातून मुंबईला शिफ्ट झालं होतं. पहिल्याच नजरेत गवळी यांना जुबेदा मुजावर यांचा धाडशी आणि मनमिळावू स्वभाव आवडला. दोघांच्यात आपोआप प्रेम फुलू लागलं. त्यावेळी जुबेदा यांचा त्यांच्याच धर्मातील एका मुलासोबत निकाह पक्का झाला होता. ती खबर गवळी यांना लागली. मग जास्त वेळ न दवडता अरुण गवळी यांनी जुबेदाला थेट लग्नासाठी विचारलं. जुबेदा तयार झाले. गवळी यांनी त्यांचा निर्णय बाबू रेशीम आणि रमा नाईक यांच्या कानावर घातला. त्यावेळी हिंदू मुलाने मुस्लिम मुलीशी लग्न करणं हा मोठा धाडशी निर्णय होता. मुस्लिम मुलीसोबत लग्न म्हणजे मुंबईतल्या संपूर्ण मुस्लिम व्यक्तीशी पंगा घेण्यासारखं होतं. त्यात गवळी यांचे साथीदार बाबू रेशीम आणि राम नाईक हे दोघंही हिंदू नाहीत तर मराठी कुटुंबातच वाढलेले. मग ते दोघं एकमेकांशी कसं पटवून घेणार असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण तरीही अरुण गवळी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय जाहीर करून टाकला. दोघांचं लग्न झालं आणि जुबेदा मुजावर सासरी आल्या. अरुण गवळी यांनी लग्न झाल्यावर जुबेदाला आशा हे नवीन नाव दिलं आणि जुबेदा कायमच्या आशा गवळी झाल्या. हिंदू धर्मात जसं बायका कापडावर भारदस्त कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालतात, अगदी तसाच फेराव करून आशा गवळी सगळीकडे वावरू लागल्या. अगदी आज सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं तरी कुणाला विश्वास बसत नाही की त्या मुस्लिम कुटुंबातून आल्यात. सुरुवातीच्या काळात इतर सामान्य बायका मुलासारखं नवरा आणि मुली यांच्या भोवतीच आशा गवळी यांचं आयुष्य फिरत राहिलं. त्या काळात त्यांना त्यांच्या नवऱ्याचे अनेक मारामारीचे आणि दहशतीचे किस्से ऐकायला मिळायचे. पण नवऱ्याच्या भाईगिरीला त्यांनी घरात मात्र शिरू दिलं नव्हतं. पण तो सुखी संसाराचा काळ आशा गवळी यांना फार कमी अनुभवता आला. कारण दरम्यानच्या काळात 2000 साली बाबू रेशीम यांची त्याच्या विरोधकांकडून हत्या करण्यात आली आणि पुढच्या काळात लगेचच राम नाईक सुद्धा एका चकमकीत मारला गेला. त्यानंतर बिआर टोळीचा एकच मोरक्या उरला आणि ते म्हणजे अरुण गुलाब गवळी. पुढे दाऊदच्या टोळीनं अरुण गवळीच्या भावाची हत्या केली आणि तेव्हापासून दाऊद आणि अरुण गवळी यांचे संबंध बिघडले. बाबू रेशीम आणि राम नाईक यांना मारल्यानंतर काही काळ अरुण गवळी अंडरग्राऊंड झाले होते. त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी नव्या पोराईची बँक बनवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पोरांना जमवायला आणि त्यांना चक्क महिन्याच्या महिन्याला पगार द्यायला सुरुवात केली. दगडी चाळीला अरुण गवळी यांचा अभेद्य किल्ला बनवला. त्यासाठी जवळपास 300 पोरं कामाला ठेवली होती. दरम्यान दाऊद आणि अरुण गवळी यांच्यामधला संघर्ष टोकाला गेल्यानंतर त्यांच्यात सातत्याने गोळीबार चकमकी होऊ लागल्या. मुंबईत दिवसाढवळ्या मुर्दे पडू लागले. तो काळ मुंबईकरांसाठी खूप अस्वस्थ करणारा होता. अरुण गवळी म्हणतात, त्या दिवसापासून आशा गवळी माझ्या प्रत्येक अडचणीत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या, अगदी सावलीसारख्या. त्याबद्दल जेव्हा आशा गवळी यांना विचारलं जातं तेव्हा त्या म्हणतात, मला माहिती आहे की अरुण गुन्हेगार आहे पण तरीही मी त्याला साथ दिली
कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. मलाही सर्वसामान्य जीवन जगावं वाटतं, पण तसं घडणं कदापि शक्य नाही याचीही मला खात्री आहे. पण मी त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. त्या दोघांना एकूण 5 मुलं झाली. गीता, महेश, योगेश, योगिता आणि अस्मिता अशी त्यांची नावं. त्यांची मुलं दोघांना डॅडी आणि मम्मी म्हणायची. पुढे अख्खी दगडी चाळ अरुण गवळी यांना डॅडी तर आशा गवळी यांना मम्मी म्हणू लागली. अशा रीतीने भायखळ्याच्या झुबेदा चाळीतल्या लोकांसाठी मम्मीच झाल्या. आशा जीवनात आल्यापासून अरुण गवळी यांच्या कामाचा सूर बदलला होता. दगडी चाळीतल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणे, अडलेल्या नसलेल्यांना पैशांची मदत करणे, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देणे अशा बारीक सारीक कामात अरुण गवळी आणि त्यांची बायको म्हणजेच आशा गवळी या पुढाकार घेत होत्या. कारण भविष्यात नवऱ्याच्या भूतकाळातील कामांचा त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला त्रास होऊ शकतो याची आशा गवळी यांना जाणीव झाली होती. गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकत असताना अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत घुसायचा प्रयत्न अनेकदा पोलिसांनी केला. त्यातून वाचण्यासाठी फक्त राजकारणच कामी येऊ शकतं याचाही त्यांना अंदाज आला होता. गवळी यांच्या शोधात पोलिसांनी अनेकदा दगडी चाळीत घुसून त्यांच्या घराची झडती देखील घेतली होती. पण अरुण गवळी एकदा सुद्धा घरात सापडले नाहीत, कारण त्यावेळी आशा गवळी यांची नामी शक्कल कामी आली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आशा गवळी यांनी घरातच खड्डे खोदून ठेवले होते. एक खड्डा तर पोलिसांना चक्क गॅस सिलेंडरच्या खाली खोदलेला मिळाला. पोलिसांची धाड पडली की त्या खड्ड्यात आशा गवळी अरुण गवळी यांना लपवून ठेवायच्या. त्यामुळे अरुण गवळी चकमकींच्या काळात पोलिसांना कधीच सापडले शकले नाहीत. पुढे कोणीतरी शहाबानो सत्यमच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे अरुण गवळी यांनी त्यांच्या पत्नीला सिनेमात एंट्री द्या अशी मागणी केली होती. पण एका गुन्हेगाराच्या नातेवाईकाला संधी दिली तर शिवसेनेला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो याची बाळासाहेबांना भीती होती. म्हणून त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला. अशा वावड्या कावडी मुंबईत उठल्या होत्या. मग नाराज झालेल्या अरुण गवळी यांनी 1970च्या 90 साली अखिल भारतीय सेना नावानं स्वतःचा स्वतंत्र पक्ष उभा केला. धडाडीने राजकारणात यावं हा सल्ला सुद्धा आशा गवळी यांनीच दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की राजकारणाचा पाठिंबा राहिला तर अरुण गवळी यांना पोलीस कारवाईतून वाचवता येऊ शकतं. त्यासाठी पक्षाची महिला शाखा देखील काढण्यात आली होती. आशा गवळी यांनी पुढाकार घेऊन त्या महिला शाखेची सगळी जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर उचलली होती. पोलीस कारवाई करत असताना त्या महिला शाखेच्या महिलांनी कित्येक वेळा अरुण गवळी यांना संरक्षण दिलं होतं. महिला असल्यामुळं पोलिसांना कडक कारवाई करताना मर्यादा पाळाव्या लागायच्या आणि अरुण गवळी यांना त्याचा फायदा व्हायचा. आशा गवळी पहिल्यांदा पोलिसांच्या तावडीत सापडल्या त्या एका चिठ्ठीमुळे. अमरावतीच्या जेलमध्ये असताना अरुण गवळी यांनी आशा गवळी यांना एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, आशा, राजाला सांगून पंड्याकडून मनीष शहाचं काम लवकर करून घे. चिठ्ठीत सांगितलेल्या मनीष शहाचा खून झाल्यानंतर पोलिसांनी गवळी यांच्या घरावर धाड टाकली आणि तेव्हा चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. पण त्यांचा आत्तेच संबंध असणे एवढे पुरेसे पुरावे पुढे पोलिसांना मिळाले नाहीत आणि आशा गवळी पोलिसांच्या निशाण्यावरून काही काळ बाजूला झाल्या. त्यानंतर आशा गवळी यांनी अरुण गवळी यांच्यासाठी राजकीय बॅकग्राऊंड सेट करायला सुरुवात केली असं म्हणतात. आशा गवळी यांच्या परफेक्ट नियोजनामुळे अरुण गवळी हे पुढे आमदार म्हणून निवडून येऊ शकले. त्यांनी नवरा जेलमध्ये असताना भागात लोकसंपर्क वाढवला होता, लोकांची कामं केली होती. असो, पुढे नवऱ्याच्या पाठिंब्यावर त्यांनी एक म्युझिक सर्व्हिस कंपनी सुरू केली. राजकारणात असल्यावर उत्पन्न दाखवायला लागतं, मग त्यासाठी आपला काहीतरी व्यवसाय पाहिजे अशी आयडिया आशा गवळी यांनी शोधून काढली होती. कंपनीचा सगळा कारभार आशा गवळी यांनी त्यांच्या हातात ठेवला आणि त्यातून वार्षिक 2 कोटींचं उत्पन्न होत असल्याचं दाखवण्यात आलं. अशा पद्धतीने आशा गवळी यांनी अरुण गवळी यांची राजकारणात एंट्री घडवून आणली. त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे नवऱ्याला प्रत्येक संकटातून वाचवलं. अगदी पक्ष उभा करण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत त्या नवऱ्याच्या मागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. नवऱ्याच्या अनेक काळ्या कृत्यांमध्ये देखील त्यांचा सहभाग असल्याचं पोलीस वारंवार सांगत राहिले, पण त्या दरवेळी पुराव्याअभावी सही सलामत सुटल्या. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधले भले भले माफिया संपले, पण अरुण गवळी मात्र सगळ्यांना पुरून उरले. त्याचं बहुतेक श्रेय आजही आशा गवळी यांनाच म्हणजे दगडी चाळीच्या मुलींना दिलं जातं. म्हणून तर अरुण गवळी यांनी जेलमध्ये जायच्या आधीपासूनच झुबेदा उर्फ आशा गवळी यांना त्यांची उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. 2020-21च्या कोरोना काळात आशा गवळींनी त्यांच्या भागात भयान काम केलं होतं आणि अजूनही मोठ्या भक्कमपणे त्या दगडी चाळीचा कारभार सांभाळत आहेत. तर अशी होती अरुण गवळी आणि आशा गवळी ही अंडरवर्ल्डमधली जास्त चर्चेत आलेली लव्ह स्टोरी. धर्मापासून स्वभावापर्यंत पूर्ण वेगळ्या टोकाची, 2 मनं एकमेकात गुंतलेली का आणि त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांची साथ दिली. काय सगळंच अविश्वसनीय. बाकी दगडी चाळीच्या या फेमस लव्ह स्टोरीबद्दल तुमचं मत नेमका काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नेमका मुद्दा काय या व्हॉट्सअप चॅनलला